नमस्कार, मी शीतल राजू शिर्के. लोकवृत्तमध्ये आपले स्वागत. पाहूयाच्या ठळक घडामोडी. कुमठेमध्ये दारूबंदीसाठी महिलांनी काढला मोर्चा. गावातील दारू दुकान महिलांनी पाडले बंद. प्रतापसिंह शेती फार्ममध्ये कृत्रिम तळ्याच्या कामास सुरुवात. संतोष पोळ प्रकरणातील ओपीडी चालवलेल्या घरात दडलंय काय? धोममधील भाड्याचे घर स्मशान शांततेप्रमाणे बंदच, गूढ शोधण्याची मागणी. हरिपुरातील जनहित सेवा संस्थेच्या प्रेमाने अनाथ मुलं भारावली. वाई येथे श्री कुबेर विनायक देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने नूतन मंदिराची वास्तुशांत. श्री गणेश यांची प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा संपन्न. बातमीपत्र सविस्तर. तासगाव तालुक्यातील कुमठेमध्ये दारूबंदीसाठी महिलांनी गावामध्ये मोर्चा काढला. यावेळी गावातील दारू दुकान महिलांनी बंद पाडले. सांगली जिल्ह्यातील तासगाव तालुक्यात कुमठे येथे दारूचे दुकान आहे. या दुकानात आसपासच्या गावातील लोक दारू पिण्यासाठी येत होते. त्यामुळे तरुण पिढी व्यसनाधीन होत चालली आहे. गावाचे आणि तरुण पिढीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. शिवाय या दुकानामुळे गावामध्ये 8 दिवसांमध्ये 3 जणांचा मृत्यूही झाला आहे. त्यामुळे महिलांनी हे दुकान बंद करण्यासाठी एकत्र येऊन गावामध्ये भव्य मोर्चा काढला. यावेळी महिलांनी हे दारू दुकान बंद पाडले. गणेशोत्सव साजरा करण्यासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज झाली आहे. यावर्षीही मूर्तीच्या विसर्जनासाठी प्रतापसिंह शेती शाळेच्या आवारात कृत्रिम तळ्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला आहे. गणेशोत्सवास दिनांक 5 सप्टेंबरपासून प्रारंभ होत आहे. वर्षानुवर्षे साताऱ्यातील ऐतिहासिक तळ्यांमध्ये गणेश मूर्तीचे विसर्जन केले जात होते. यावर्षी प्लॅस्टर ऑफ पॅरिसच्या असल्यामुळे त्या लवकरात लवकर विरघळत नसत. त्यामुळे पाण्याचे प्रदूषण होऊन त्याचा परिणाम परिसरातील लोकांच्या आरोग्यावर होत होता. याशिवाय तळ्यातील प्राणी मूर्तीच्या रंगामुळे मृत पावत होते. पाण्याचे प्रदूषण टाळण्यासाठी गेल्या वर्षापासून मंगळवार तळे व मोती तळ्यातील मूर्ती विसर्जन बंद करण्यात आले आहे. त्याशिवाय पालिकेच्या पोहण्याच्या तलावात घरगुती मूर्तीच्या विसर्जनाची तर मंडळाच्या मूर्तीसाठी प्रतापसिंह शेती शाळेत कृत्रिम तलाव तयार करून या ठिकाणी विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली होती. यावर्षीही याच ठिकाणी मंडळाच्या मूर्तीचे विसर्जन करण्यात येणार आहे. त्यासाठी कृत्रिम तळे निर्माण करण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. गतवर्षी कृत्रिम तळ्यात मोठ्या मूर्तीचे विसर्जन सातारकरांचे आकर्षण ठरले होते. क्रेनच्या साहाय्याने केले जाणारे विसर्जन पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झाली होती. प्रशासनाचा तो प्रयत्न गतवर्षी यशस्वी ठरला होता. त्यानुसार यंदाही पालिका प्रशासनाने प्रतापसिंह शेतीशाळेच्या आवारात कृत्रिम तळ्याच्या कामास सुरुवात केली आहे. JCBच्या साहाय्याने कृत्रिम तळ्यासाठी खोदकाम सुरू झाले आहे. वाई येथील माजी पोलीस पाटील महादेव पोळ यांचे घर भाड्याने घेऊन संतोष पोळ याने तिथे ओपीडी सुरू केली होती. मात्र न्यायालयीन वादाने हे घर स्मशान शांततेप्रमाणे बंदच असते. संतोष पोळ याने आपल्या राहत्या घराजवळ व ओपीडीजवळ 2 मृतदेह गाडल्यानंतर गावात मुख्य रस्त्याजवळ माजी पोलीस पाटील महादेव पोळ यांचे घरच भाड्याने घेतले होते. 2006 ते 2009च्या दरम्यान त्याने येथे आपली ओपीडी चालवली. त्यानंतर हे घरच गळपटण्याचा त्याने प्रयत्न केला. घराजवळ 2 मृतदेह पुरल्यानंतर त्याने महादेव पोळ यांची जागा एका मध्यस्थाच्या मार्फत भाड्याने घेतली. मोठ्या घरासह घरामागची मोकळी जागा ही 2-2.5 वर्ष पोळच्या ताब्यात होती. पोळ याने ओपीडीसाठी ताब्यात घेतलेल्या घरामागे बांबूची 2 बेटे आहेत. तर त्यातील एक बेट तोडलेल्या अवस्थेत तर एक बेट जैसे थे उभे आहे.
तेथेच एक सुमारे 3 ते 4 वर्षाची सुबाभळ व रानटी भेंडीचे झाड सध्या उभे आहे. या झाडासह बांबूच्या बेटाबाबतची उत्सुकता येथील लोकांना लागून राहिली आहे. काळांतराने संतोषने हे घरच बळकावले. याबाबत न्यायालयीन वाद सुरू झाल्याने अद्यापही हे घर बंदच अवस्थेत असून या ठिकाणी कायम स्मशान शांतता असल्यासारखी परिस्थिती असते. हे घर व त्या परिसरात पोहणे आणखी काही गैरकृत्य तर केले नाही ना, असा प्रश्न उपस्थित होत असून पोलिसांनी याबाबतचे गूढ शोधावे अशी मागणी होत आहे. जन्मानंतर आईवडिलांचे छत्र हरपलेल्या आणि अनाथ म्हणून जगणाऱ्या अनाथ मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचे काम हरिपुरातील जनहित सेवा संस्थेने केले आहे. हरिपूरच्या जत्रेचे निमित्त साधून अनाथ मुलांसाठी सहलीचे आयोजन करण्यात आले होते. या सहलीत अनाथ मुलांनी दिलखुलास धमाल केली. उदय कदम यांनी आयोजित केलेल्या या जत्रेत अनाथ मुलांनी मामाचा गाव अनुभवत बैलगाडीतून गावाची सैर मारली. याचबरोबर जत्रेतील पाळणे तसेच झोपाळ्यात सुद्धा या मुलांनी अक्षरशः धमाल केली. याचबरोबर जनहित संस्थेने या अनाथ म्हणून जगणाऱ्या मुलामुलींसाठी नौकायान करण्यात आले. याचबरोबर गावठी भेळपुरी आणि शिवारातील कणिसाचा आस्वादही या अनाथ मुलांनी घेतला. जनहित सेवा संस्थेचे अध्यक्ष उदय कदम हे गेल्या 8 वर्षांपासून या अनाथांच्या चेहऱ्यावर हसू फुलवण्याचे काम करीत आहेत. दिवसभर अनाथ मुलांनी मामाचे गाव अनुभवले आणि मज्जाही केली. कळंबेवाई येथील श्री गणेश मूर्तीची गावातून भव्य मिरवणूक ढोल ताशाच्या गजरात काढण्यात आली. तसेच गणेशाला अभिषेक देखील घालण्यात आला. श्री प्रसाद स्वामी महाराज सज्जनगड यांचे शुभ हस्ते होम हवन व प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली. कलशरोहण हरिभक्त बालाजी महाराज आळंदी यांच्या शुभ हस्ते झाला. कळंबे गावातील भक्तांना या अगोदर 2 किलोमीटर गणेश दर्शनासाठी चालत जावे लागत होते. पण श्री गणेशाची प्रतिष्ठापना गावातच झाल्याने संपूर्ण गाव आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे. यासाठी सर्वांचे योगदान लाभले. श्री विलास शिवथरे, युवा नेते हनुमंतराव गायकवाड, लक्ष्मण जाधव, आनंदा नलवडे, तानाजी शिवथरे व युवक वर्ग यांची मोलाची साथ मिळाली आहे. त्यामुळे आम्ही हे मंदिर उभे करू शकलो असे उद्गार चेअरमन पतसंस्था विजय शिवथारे यांनी मनोगत व्यक्त करताना काढले. 3 सप्टेंबर दुपारी 1 वाजता वेदभवन मंगल कार्यालय सातारा या ठिकाणी कैलासवासी शेतकरी संघटनेचे संस्थापक प्रणेते आदरणीय शरद जोशी यांच्या पुण्यतिथीनिमित्त सातारा जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केलेला आहे. या मेळाव्यामध्ये कांदा उत्पादक शेतकऱ्यावर होणारा अन्याय, टोमॅटो उत्पादक असेल, आले पिकवणारा शेतकरी असेल, हळद पिकवणारा शेतकरी असेल, या सगळ्या शेतकऱ्यांना दिशाहीन करण्याचं काम मोदी सरकार आणि देवेंद्र सरकार यांनी केलेलं आहे. लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये श्रीरंगराजन समितीच्या शिफारसीची अंमलबजावणी करू आणि 50% नफा अधिक उत्पादन खर्च अधिक 50% नफा देऊ आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवू अशा प्रकारचं जाहीरनाम्यामध्ये त्यांनी लोकसभेच्या आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जाहीर केलं. परंतु निवडणुका झाल्यानंतर हा सगळं विषय बाजूला ठेवून देशातला संपूर्ण शेतकरी देशोधडीला लावण्याचं काम या मोदी सरकारने आणि देवेंद्र फडणवीस सरकारने केलेलं आहे. आज एक वेळ ते भ्रष्टाचारी काँग्रेसचं सरकार असेल किंवा राष्ट्रवादीचं परवडलं, पण हे देवेंद्र आणि नरेंद्रचं सरकार नको अशी म्हणण्याची वेळ, भीक नको कुत्रावर म्हणण्याची वेळ आमच्यावर आलेली आहे. आणि म्हणून या मेळाव्याच्या निमित्तानं महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना आम्ही संबोधित करणार आहोत की महाराष्ट्रामध्ये एक प्रखर आंदोलन उभं करण्याचं काम आदरणीय शरद जोशींच्या जयंतीच्या निमित्तानं करणार आहोत. याच्यामध्ये आजपर्यंत ज्यांनी शेतकऱ्यांचं नाव घेतलं किंवा ज्यांनी शेतकऱ्यांच्या खांद्यावर मान ठेवून ससा म्हणून त्यांच्या हातामध्ये नेतृत्व दिलं, ते आज पारधी निघाले. आणि अशा या लोकांचा बंदोबस्त करण्याकरता आता महाराष्ट्रातल्या तरुण शेतकऱ्याच्या पोरांनी रस्त्यावर यावं. त्याचबरोबर सन 2015-16 गाळप हंगामामध्ये महाराष्ट्र सरकार आणि केंद्र सरकारनं
FRPची 2310 रुपये किंमत धरून ऊसाची FRP काढली, परंतु त्याच ऊसापासून तयार झालेली साखर आज संपूर्ण देशाच्या बाजारपेठेमध्ये 3400 रुपयापेक्षा जास्त दराने विकली जाते। हा जो मधला वाढीव फरक आहे तो 1000 रुपये प्रति टन आम्हाला मिळाला पाहिजे। या सर्व मागण्याकरिता महाराष्ट्रामध्ये प्रखर आंदोलन उभं करण्याचं काम आदरणीय शरद जोशी विचारमंच शेतकरी संघटनेच्या माध्यमातून करण्यात येणार आहे। पुन्हा एकदा पाहूया आजच्या ठळक घडामोडी। कुमठेमध्ये दारूबंदीसाठी महिलांनी काढला मोर्चा, गावातील दारू दुकान महिलांनी पाडले बंद। प्रतापसिंह शेती फार्ममध्ये कृत्रिम तळ्याच्या कामास सुरुवात। संतोष पोळ प्रकरणातील OPD चालवलेल्या घरात दडलंय काय? धोममधील भाड्याचे घर स्मशान शांततेप्रमाणे बंदच, गूढ शोधण्याची मागणी। हरिपुरातील जनहित सेवा संस्थेच्या प्रेमाने अनाथ मुलं भारावली। वाई येथे श्री कुबेर विनायक देवस्थान ट्रस्ट यांच्या वतीने नूतन मंदिराची वास्तुशांत श्री गणेश यांची प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण सोहळा संपन्न। हे होते आजचे लोकवृत्त। उद्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रामध्ये। तोपर्यंत नमस्कार।